जय शिवराय मित्रांनो रब्बी पीक विमा 2023-24 संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंतर्गत रब्बी हंगाम 2023-24 करता पूरक अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा जी.आर. आज 26 सप्टेंबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे आता रब्बी हंगाम 2023-24 मधील कमी पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासाठी मदत होणार आहे। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून पीक विमा योजनेअंतर्गत जर एखाद्या शेतकऱ्याला 1000 रुपयापेक्षा कमी पीक विमा मिळालेला असेल तर त्याला 1000 रुपयापर्यंत पीक विमा मिळण्यासाठी उर्वरित असलेली रक्कम वितरित करण्यासाठी पूरक अनुदान दिलं जातं। आणि मित्रांनो, अशाच प्रकारे रब्बी हंगाम 2023-24 मध्ये ज्या शेतकऱ्यांना 1000 रुपयापेक्षा कमी पीक विमा मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना 1000 रुपये पर्यंत पीक विमा देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आणि याच्याच अंतर्गत 3,99,37,009 रुपये इतकी रक्कम आता या पीक विमा कंपन्याला वितरित केली जाणार आहे, ज्याच्यामुळे यापूर्वी पीक विमा मिळालेल्या परंतु 1000 रुपयापेक्षा पीक विम्याची रक्कम कमी असलेल्या शेतकऱ्यांना उर्वरित असलेली रक्कम त्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे, ज्याच्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी, चोलामंडलम, एचडीएफसी अर्गो, आयसीआयसीआय लोंबार्ड, ओरिएंटल इन्शुरन्स, रिलायन्स जनरल, एसबीआय जनरल, युनायटेड इंडिया आणि युनिव्हर्सल सोम्पो या 9 कंपन्याला हा निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि या 3,99,37,009 रुपयाच्या माध्यमातून आता ज्या शेतकऱ्यांना 1000 रुपयापेक्षा कमी पीक विमा मिळालेला आहे त्यांच्या खात्यामध्ये त्यांचा उर्वरित असलेला पीक विमा वितरित करण्यासाठी मदत होणार आहे। मित्रांनो, लवकरच रक्कम अर्थात 15 दिवसाच्या आतमध्ये ही रक्कम त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाऊ शकते आणि याच्या संदर्भातील काही अपडेट आल्यानंतर ते अपडेट देखील आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।